श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला ECC किट, पेटी, सेफ्टी किट, डिनर सेट मिळत आहे. तर कामगारांचे प्रश्न आलेले आहेत, कॉमेंट्स आलेले आहेत. ताई, आमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना जी असणार आहे, अपॉइंटमेंट असणार आहे, ही पुन्हा कधी चालू होणार आहे? हे 27 मार्च 2026 वार आहे, शुक्रवार. तर आजची महत्त्वाची अपडेट्स असणार आहे बघा. ज्या बांधकाम कामगारांनी आतापर्यंत ज्यांची अपॉइंटमेंट बुक झालेली नाही, ज्यांनी आपलं अजून शिबिर सिलेक्ट केलेलं नाही, कार्ड मिळालेलं नाही, अशा बांधकाम कामगारांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगार योजना ही चालू आहे. तर बघा, ही जी योजना आहे 2 वर्षापासून कंटिन्यू रेग्युलर चालू आहे. परंतु ज्या बांधकाम कामगारांनी अजूनपर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नाही, ज्या बांधकाम कामगारांना भांडी सेट त्याचबरोबर किचन सेट मिळालेलं नाही, अशा बांधकाम कामगारांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत अर्ज केलेला नसेल, नोंदणी केलेली नसेल, तर बघा तुम्हाला काय करायचं, अपॉइंटमेंट असणार आहे तर ती तुम्हाला बुक करायची आहे. आता सध्या बघा, अपॉइंटमेंट्स बुक करणे हे बंद आहे. बांधकाम कामगार योजनेबाबत ज्या आपण अपॉइंटमेंट्स घेतली नोंदणी करण्यासाठी, तर त्या आता झालेल्या आहेत. तर काय होतं, आपण बांधकाम कामगार योजनेच्या लिंकवरती आपण टाईप करतो, त्यानंतर आपण OTP टाकतो, आपला रजिस्टर नंबर सुद्धा टाकत असतो आणि तिथे आपल्याला एरर पाहायला मिळत आहे. कामगार योजनेच्या वेबसाईटवरती व्हिजिट केल्यानंतर आपला रजिस्टर नंबर तिथे आपण टाकत असतो, आपला आधार कार्ड नंबर टाकत असतो, त्यानंतर शिबिर सिलेक्ट करत असतो. शिबिर सिलेक्ट करत असताना कॅलेंडर आपल्याला ओपन दाखवत नाही, तर तिथे लाल कलरचा म्हणजे रेड कलरचा एरर येत आहे, इनव्हॅलिड डेट असं तिथे आपल्याला मिळत आहे. म्हणजे बघा, वेबसाईट ही सध्या बंद आहे. दिवसापूर्वी वेबसाईट ही चालू झालेली होती, एका दिवसापुरती चालू झालेली होती, त्यानंतर रात्री 12च्या नंतर बंद झालेली आहे. आणि काल आणि आज सुद्धा वेबसाईट चालू नाही. वेबसाईट चालू झाली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तर येणारच आहे 20 मार्चपर्यंत. कारण 20 मार्चपर्यंत बांधकाम कामगारांनी आपल्या सर्व अपॉइंटमेंट ज्या आहेत त्या बुक केलेल्या होत्या. त्यानंतर बघा, 21 मार्चपर्यंत महाराष्ट्रामध्ये काही बांधकाम कामगारांना भांडी संचमध्ये ECC किट, पेटी, सेफ्टी किट सुद्धा मिळालेलं आहे. परंतु राहिलेल्या बांधकाम कामगारांना अजून नवीन नोंदणी करायची असेल, नवीन रिन्युअल करायचं असेल, तर लेबर कार्ड मिळवायचं असेल, तर सध्या अपॉइंटमेंट्स हे ज्या आहेत तर ह्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये बंद आहेत. बघा, वेबसाईट तर चालू आहे, परंतु आपली अपॉइंटमेंट जी आहे तर ही आपल्याला बुक करता येत नाही. जर तुम्ही बघा पुणे जिल्ह्यामध्ये असाल, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साईट बंद आहे, परंतु भांडी वाटप सध्या चालू आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भांडी वाटप, मग त्यामध्ये ECC किट, पेटी आणि सेफ्टी किट चालू आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं तर 30 भांडी संच म्हणजे किचन सेट, डिनर सेट ह्याची वाटप चालू आहे. अमरावती जिल्हा त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचं पाहिलं गेलं तर खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत बांधकाम कामगारांच्या. तर आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेबसाईट कधी चालू होणार आहे, त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये, तर अमरावती जिल्हा त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेबसाईट ही होणार आहे तर सांगू शकत नाही. वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, वेबसाईटचा सतत चेक करायची आहे, तुमचं तिथं रजिस्टर नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला शिबिर जे असतं तर ते सिलेक्ट करायचं असतं. यवतमाळ जिल्ह्याचं बघितलं तर भांडी वाटप पूर्णपणे बंद आहे. तर काही कालावधीसाठी अमरावती त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचं भांडी वाटप बंद आहे. त्याचबरोबर अपॉइंटमेंट सुद्धा बंद आहेत. जे काही बांधकाम कामगार आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाची आजची अपडेट्स बघा. 27 मार्च 2026 महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये सध्या अपॉइंटमेंट जे आहेत तर ह्या बंद झालेल्या आहेत. तर त्यामुळे बांधकाम कामगारांनी आपले काही नवीन अर्ज करायचे असतील, नोंदणी करायची असतील, तर पुन्हा वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता, नोंदणी करू शकता.